नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा परिषद आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रंगरंगोटी व रिपेरिंग करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोंढे यांनी चक्री आंदोलन सुरू केले आहे. शहरातील क्युमाइन क्लबसमोर चक्री आंदोलनास आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. दरवर्षी महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात येत असते. मात्र जयंती उत्सवाच्या दिवशीच पुतळ्यांना रंगरंगोटी रिपेरिंग ते काम केली जात नसल्याचा आरोप लोंढे यांनी केला आहे. जोपर्यंत जिल्हा प्रशासन लेखी आश्वासन देत नाही की रंगरंगोटीचे काम केलीच जातील तोपर्यंत चक्री आंदोलन सुरूच राहील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोंढे यांनी दिला आहे. या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धुळे जिल्हा परिषदेमध्ये पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे. त्याचं सुशोभीकरण झालेलं आहे. परंतु गेल्या 3 ते 4 वर्षापासून कलरिंग होत नाही, कलर मारल्या जात नाही पुतळ्याला. आणि जे चबुतरा बांधल्या गेलेला आहे, जी स्टाईल केल्या गेलेली सुशोभीकरणाच्या नावात अत्यंत कच्चं आणि निकृष्ट काम झालेलं आहे. त्यामुळे अनेकदा तडे पडले, 2दा त्यांनी स्टाईल बदलवल्या, पुन्हा तुटतात आणि अशा पद्धतीने हा काम होतो. मी दरवर्षी गेल्या 3-4 वर्षापासून 5 वर्षापासून पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी, कलरिंगसाठी आणि स्टाईल बनवण्यासाठी मी अनेकदा पत्रव्यवहार करतो. आणि दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिलच्या दिवशी बाबासाहेबांच्या पुतळ्याला कलरिंग मारावा असं विनंती अर्ज देतो. परंतु तिथले प्रशासक आणि जे कोणी त्यांचे देखरेख करणारे ते अधिकारी म्हणतात की दरवर्षी जरी कलर मारला पुतळ्याला तर तो कलर पोपडी जाऊन जाते आणि कलर मारण्याची आवश्यकता नाही, कलर भरपूर चांगला आहे असं सांगतात आणि सुशोभीकरण करण्याची बी आवश्यकता नाही असं सांगून टाळल्या जातं. मला असं म्हणायचं आहे की दर 14 एप्रिलला कोणत्याही जयंतीला, ज्या महापुरुषांच्या जयंत्या आहेत त्यांना दरवर्षी कलर मारल्या जात नाही का? आणि मग जिल्हा परिषदच्या पुतळ्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालाच का पोपड्या येतात? आणि अधिकारी अशा पद्धतीने आणि वरिष्ठ अधिकारी अत्यंत जो इंजिनियर आहे मेन तेच अशा पद्धतीने मला बोलतात. मला 2-3दा त्यांनी अशा पद्धतीने तोंडी उत्तर दिलं आणि म्हणून मी याविरुद्ध आणि या अन्यायाच्या विरुद्ध, त्यांच्या विरुद्ध इथे उपोषणाला बसलो आहे. आणि जोपर्यंत ते कलरिंग आणि दरवर्षाला कलर मारत नाही, असं बोलत नाही आणि निकृष्ट काम झालेलं आहे ते पूर्ण चांगलं करत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी या पद्धतीने उपोषण करत राहील. हे त्यांनी दखल घ्यावी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.